गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली। 2 मुली झाल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आपली जीवनयात्रा संपवली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासऱ्याला अटक केली असून मिळालेल्या माहितीनुसार साजिदा आफरीन असे आत्महत्या करणाऱ्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे। साजिदा यांना 2 मुली होत्या, मात्र मुलगा झाला नाही या कारणावरून सासरच्या मंडळींकडून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता। या त्रासाला कंटाळून अखेर साजिदा यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तातडीने हालचाली करून साजिदा यांचा नवरा आणि सासरा या दोघांना अटक केली आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।